कल्पना करा, एकच गाव, एकच समाज, एकसारखे शिक्षण, आर्थिक परिस्थितीही जवळपास सारखी. तरी काहींचे विवाह 25-27व्या वर्षी होतात. काहींचे विवाह 35-40 पर्यंत जातात. आणि काही लोक प्रयत्न करूनही आयुष्यभर अविवाहित राहतात. मग प्रश्न असा आहे, हे फक्त नशीब आहे का? की कुंडलीत काही ठराविक संकेत असतात? नमस्कार बंधू भगिनींनो, मी सुधाकर कुलकर्णी. तुम्ही बघत आहात दुर्वा ॲस्ट्रो चॅनल. आज भारतात हजारो मुलं मुली 30, 35, 40 वर्षापर्यंत अविवाहित आहेत. काहींचे खूप उशिरा विवाह होतात. काहींचे प्रयत्न करूनही होत नाहीत. आणि काही जण स्वतःहून विवाह टाळतात. पण प्रश्न नेहमी पडतो, हे फक्त सामाजिक कारणांमुळे घडते का? की कुंडलीतही काही संकेत असतात? अविवाहित किंवा विलंबाने होणाऱ्या विवाहांवर मी केलेल्या संशोधन मालिकेचा हा पहिला भाग आहे. आजचा हा भाग म्हणजे थेट ज्योतिषीय नियम सांगणारा नाही. आज आपण त्या विषयाची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. कारण कोणत्याही विषयाचे योग्य विश्लेषण करायचे असेल तर त्या विषयाच्या मागची सामाजिक आणि मानसिक पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. या संपूर्ण मालिकेचा उद्देश एकच आहे, विवाह होतो किंवा होत नाही हा केवळ योगायोग नसून त्यामागे सामाजिक वास्तव आणि कुंडलीतील ग्रहयोग यांचा परस्पर संबंध कसा असतो हे समजावून घेणे. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी मैदान तयार करणे आवश्यक असते. क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी करण्यापूर्वी मैदान तयार केले जाते, तशीच येथेही एक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. कारण विवाह हा केवळ सप्तम भावापुरता मर्यादित नाही, तो समाज, संस्कृती, मानसिकता आणि ग्रहस्थिती या सर्व गोष्टींशी जोडलेला आहे. म्हणून सर्वप्रथम आपण पाहूया की समाजात विवाहाबद्दलची मानसिकता कशी बदलत गेली. ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाचे तत्व सांगितले आहे. कुंडली विश्लेषण करताना नेहमी देश, काळ आणि परिस्थितीचा विचार करावा. याचा अर्थ असा आहे, ग्रहस्थिती समान असली तरी त्या ग्रहांचे फल सामाजिक परिस्थितीनुसार बदलू शकते. व्यक्ती ज्या देशात जन्मलेली आहे त्या काळातील सामाजिक व्यवस्था कशी आहे, त्या व्यक्तीची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करूनच कुंडलीचे विश्लेषण केले पाहिजे. कारण ग्रह एकच असतात, पण समाज रचना मात्र बदलत असते. ज्योतिषशास्त्रातील एक मूलभूत शास्त्रीय तत्व असे सांगते, ग्रह फल देतात, पण ते फल प्रगट होण्यासाठी परिस्थिती ही माध्यम बनत असते. म्हणजेच कुंडलीत योग असला तरी तो योग कसा आणि केव्हा प्रगट होईल हे समाज, कुटुंब आणि व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणूनच अविवाहित
किंवा विलंबाने होणाऱ्या विवाहांचा अभ्यास करताना प्रथम त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. समाजामध्ये सतत परिवर्तन घडत असते किंवा समाज हा परिवर्तनशील असतो. प्राचीन काळात विवाह व्यवस्थेची रचना पूर्ण वेगळी होती. त्या काळात 8व्या वर्षी उपनयन झाल्यानंतर म्हणजे मुंजी झाल्यानंतर, मौंज झाल्यानंतर मुलांना गुरुकुलात पाठवले जाई. साधारणपणे 12 वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ती मुलं घरी परतत असत. तोपर्यंत त्यांचा ब्रह्मचार्य आश्रम मानला जाई. त्या काळात मुलांचे विवाह साधारण 20 वर्षानंतर होत असत. परंतु मुलींचे विवाह मात्र बहुतेक वेळा रजोदर्शन होण्यापूर्वीच म्हणजे साधारण 8 ते 12 वर्षाच्या दरम्यान होत असत. त्या काळातील सामाजिक रचना वेगळी होती. कुटुंब व्यवस्था संयुक्त होती. आर्थिक जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आणि समाजातील जीवनशैलीही पूर्णपणे भिन्न होती. परंतु काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसतसे समाज रचनेमध्ये मोठे बदल होत गेले. विशेषतः 20व्या शतकात मुला मुलींच्या विवाहाच्या वयात मोठी विविधता दिसून येऊ लागली. भारतीय उपखंडात विविध प्रांत, धर्म आणि ज्ञातीनुसार विवाहाचे वय वेगवेगळे आढळू लागले. पण 20व्या शतकाच्या अखेरीस आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला विवाहाच्या वयात एक मोठा बदल दिसू लागला. या बदलामागे सर्वात मोठे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाचा वाढलेला प्रचार आणि प्रसार. शिक्षणामुळे स्त्री घराबाहेर पडली. ती स्वतः कमाई करू लागली. त्यामुळे स्त्रीच्या अपेक्षांमध्ये बदल होत गेला. बदल झाला. जोडीदार निवडताना स्थिरता, आर्थिक स्थिती, कुटुंबातील जबाबदाऱ्या, कुटुंबाचा आकार अशा अनेक गोष्टींना महत्त्व दिले जाऊ लागले. याच काळात विवाहामध्ये विलंब होण्याची प्रवृत्ती वाढताना दिसू लागली. 21व्या शतकात तर परिस्थिती आणखी बदलली गेली. घर, फ्लॅट, गाडी, छोटे कुटुंब अशा अपेक्षा विवाहांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्या. दुसरीकडे मुलं देखील कमावणाऱ्या मुलींची अपेक्षा करू लागली. यामुळे विवाहाचा निर्णय अधिक गुंतागुंतीचा झाला. याच काळात EMI आणि कर्ज संस्कृती फोफावली. घर, गाडी आणि इतर सुविधा मिळवणे सोपे झाले. पण त्याचबरोबर आर्थिक जबाबदाऱ्याही वाढल्या. या सर्व सामाजिक आणि आर्थिक बदलांमुळे एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसू लागली. विवाहाचे वय सतत पुढे ढकलत जाऊ लागले. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर समाजातील बदल हेच एकमेव कारण असते तर प्रत्येक व्यक्तीचे विवाह उशिरा व्हायला हवे होते. पण तसे घडताना मात्र दिसत नाही. काही लोकांचे विवाह अगदी योग्य वयात होतात, काहींचे उशिरा होतात आणि काहींचे प्रयत्न करूनही होत नाहीत. मग प्रश्न असा आहे, कुंडलीमध्ये असे कोणते संकेत असतात जे विवाहाला विलंब करतात?
किंवा विवाहच होत नाही, अविवाहित राहण्याचे योग होतात. या संशोधन मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत मानसिकतेच्या पातळीवर कोणती कारणे विलंबित विवाहाला कारणीभूत ठरली किंवा ठरतात. स्वातंत्र्यप्रियता, आदर्श जोडीदाराच्या संकल्पना, शहरी जीवनाची ओढ आणि अतिमहत्वाकांक्षा या गोष्टी विवाहावर कशा परिणाम करतात आणि ज्योतिषाच्या दृष्टीने यामागे कोणते ग्रह आणि कोणते भाव काम करतात याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.